फुलेंचा, सेवालाल महाराज की, संत जगनाडे महाराज की जय, संताजी महाराज की। यानंतर मी उन्मेष दादांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं, नंतर आदरणीय आपणचं या ठिकाणी मनोगत होईल। आदरणीय उन्मेष दादा। आपण सगळेजण आदरणीय पाचोरा भडगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार, शिंदे सेनेचे नेते यांना ऐकण्यासाठी आतुर आहात। एकंदरीत चाळीसगावचा जो एक राक्षस प्रवृत्तीचा व्यक्ती कशा पद्धतीने चाळीसगावला लुटतोय आणि ती लागण आता हळूहळू भडगाव पाचोराला होते, ही आप्पाच्या लक्षात आल्या आप्पांनी ठरवलं की ही लागण काही योग्य नाही, हिला वेळीच थांबवलं पाहिजे। आणि म्हणून आज आदरणीय आप्पा आज आपल्यामध्ये आले, त्यांचं जोरात चाळीसगाव तालुक्यामध्ये आपण टाळ्यातून स्वागत करूया। या सभेला आजपर्यंतच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कुठल्याही प्रभागाची एवढी मोठी सभा झाली नसेल, एवढी मोठी सभा आज या ठिकाणी होते। लोक वाट बघतायत की हा राक्षस गाडायचा आहे, आम्हाला बटन दाबायचं आहे कबशीचं, कधी मतदान येईल आणि कधी नाही। पण त्यामुळे एक 5 मिनिटांमध्ये मी माझी भूमिका मांडेल आणि त्यानंतर आदरणीय आप्पासाहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। आज महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी, ज्या महात्मा फुलेंनी आपलं स्वतःचं लेख, त्या काळामध्ये जे प्लेगचा रोग आला होता त्याच्यामध्ये रुग्णांची सेवा करताना गमावलं, आणि म्हणून त्या महात्मा फुलेंची जय म्हणून केवळ चालणार नाही, त्यांना कृतीने आमच्यामध्ये जिवंत ठेवता येईल का, म्हणून आपण आता मागच्या बाजूला महात्मा फुले आरोग्य संकुल केलं की जेणेकरून रुग्णांची सेवा होईल। आणि कोविड काळामध्ये 70,000 लोकांना आपण लसीकरणापासून तो उपचाराची सुविधा देऊ शकलो। महात्मा फुलेंना आम्ही कृतीने आपल्या जीवनामध्ये आदरांजली देऊन त्यांना आपल्या समाजामध्ये ठेवता येईल का, हा प्रयत्न प्रामाणिक त्यांचा विचार ठेवण्याचा प्रयत्न केला। पण हे महाशय आदरणीय आप्पासाहेब सुशोभीकरणाच्या नावाखाली सुव्यवस्थित कुरण करण्याचं काम या महाशयांनी केलेलं आहे। ज्या महात्मा फुलेंची आज पुण्यतिथी आहे, ज्या महात्मा फुले आमचं दैवत आहे, त्या महात्मा फुलेंच्या केवळ 20/10चा FRPचा एक चौक आम्ही संभाजीनगरहून इंजिनियर बोलवले, त्यांनी सांगितलं की हे 40 लाखाचं याचं एस्टिमेट आहे, त्याच्या नावाने 2.5 कोटी रुपये काढून महापुरुषांच्या नावाने जर मलिदा खाण्याचं काम होत असेल तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी चाळीसगावकरी कदापि सहन करणार नाही। आणि म्हणून आज आपण बघतोय जो मगाशी उल्लेख झाला, छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आमच्या सगळ्यांचं दैवत, 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळ्यांना सोबत घेऊन राज्य करणारा रयतेचा राजा, त्याचं स्मारक आपण उभारल्यानंतर त्याच्या पुढे एक त्या ठिकाणी चौक उभारला या महाशयांनी, आणि त्या चौकाला नाव दिलं की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक, याचा अभिमान आहे आम्हाला। परंतु तो चौक करत असताना आप्पासाहेब तुम्हा आपल्या सगळ्या चाळीसगावकरांना, करदात्यांना कळालं पाहिजे की यांचा हेतू काय होता, तर समोरची जागेमध्ये कॉम्प्लेक्स बांधायचं, त्याला फ्रंटेज मिळायला पाहिजे म्हणून चौकाचं अलाइनमेंट बदलवलं आणि तो चौक एक सेंटरला न करता एका बाजूला केला। आर्किटेक्ट नाही, ट्रॅफिक आर्किटेक्ट नाही, नियोजन नाही, आणि आज परिणाम स्वरूप चाळीसगावमध्ये ज्या वेळेस संभाजीनगर, पैठण, जालना तिकडनं गाड्या येतात, एकही गाडी एकही बस त्या चौकाला त्या ठिकाणी सिग्नल क्रॉस करून जात नाही, सगळे त्या ठिकाणी सिग्नल मोडतायत। धुळे रोड, मालेगाव रोडची जी ट्रॅफिक आहे ती जाते आणि रोज त्या ठिकाणी अपघात होत आहे, अनेक जीव स्वर्गीय सदानंद भाऊ सारखे त्या ठिकाणी गेलेत। आणि म्हणून विकास जो आहे ते तात्या बोले ते खरंय, म्हणजे लबाड लांडगा ढोंग करतय, विकासाच्या नावाचं सोंग करतय, हे खरंय। विकासाच्या नावाने मलिदा खाण्याचा जो प्रकार या ठिकाणी सुरू आहे, तो प्रकार तात्यांनी सांगितला की प्रशासकीय इमारती संदर्भामध्ये असं काही चित्र तयार केलं जातं की मी आलो, मीच होतो आणि मीच केलं विकास, आतापर्यंत काहीच झालं नाही 40 वर्षामध्ये। मी आज खरं तर तात्या मी पण दप्तर आणलं होतं, परंतु वेळेची मर्यादा आहे, आज आपण ऐकायचं आहे। परंतु चाळीसगावकरांना काही 2 गोष्टी मी सांगेल की आज या प्रशासकीय इमारतीची स्टोरी काय आहे। दुग्धशाळा त्या ठिकाणी होती, मागच्या बाजूला काही माडाची घरं आहे, घोडेसर आमदार असताना ITI झालं आहे त्या ठिकाणी, आणि त्याच जागेवर
आपण पूर्ण त्या जागेचा तिढा सोडवत ती जागा सरकारला जमा केली आणि सरकारकडनं परत महसूल विभागाला दिली. ती प्रशासकीय इमारत होती, त्याचा आराखडा तयार करून सचिव समितीपुढे प्रस्ताव देण्याचं काम देखील मी या ठिकाणी केलं. माझा PM महेश सोनार समोर दिसतोय योगायोगाने, मला त्याच्या हाताने टाईप केलेलं पत्र आहे. सचिव समितीपुढे ते गेलं आणि आज तुम्हाला मी सांगतो की या महाशयाने आयत्या बिळावर नागोबा असं काही चित्र तयार केलं. एस्टिमेट बदलून मलिदा खाण्याचं काम केलं. त्याच्या बाजूला आपण ग्रामीण रुग्णालय केलं, ट्रामा केलं, DYSP, ऍडिशनल SP, 400 पोलीस वसाहती सगळ्या प्रस्ताव करून आराखडा करून आपल्या नाट्यगृहाचा नगरपालिकेच्या नावाने उतारा केला, पोलीस विभागाच्या नावाने उतारा केला, पोलीस हाऊसिंगकडे प्रस्ताव दिला. सगळे प्रस्ताव सचिव समिती कलेक्टरच्या माध्यमातून देऊन अंतिम टप्प्यामध्ये असलेले महाशय आले आणि त्या ठिकाणी संकल्पना नावाने सगळ्या ठिकाणी नाव लावत सुटले जातो. काही रोगच त्यांना झाला. अहो संकल्पना तर जाऊ द्या, त्यांची कल्पना पण नव्हती. त्यांच्या सिलेबसच्या बाहेर या सगळ्या बाबी होत्या आणि आयत्या बिळावर नागोबा. आणि आज चाळीसगावकरांची दिशाभूल करण्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काम चालू आहे चाळीसगावकर हे लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून आज मला कल्पना आहे आता 2 दिवसांनी काय करतील ते. देशमुख कुटुंबियावर जे बोललं होतं ते व्हिडिओ व्हायरल करतील ते आता 2 दिवसांनी. मला माहिती आहे ना, मी भाजपात राहिलोय ना, काय त्यांची नीती. तोडा फोडा आणि राज्य करा. इंग्रजांची अवलाद आहे, मन तोडा. पण राजू दादांजवळ जेव्हा मी गेलो तेव्हा ठरवलं की या कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. आणि म्हणून दादांजवळ जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस आमचे सगळे प्रश्न एका क्षणात सुटून आम्ही एका दिलाने चाळीसगावची सामाजिक सलोखा शाश्वत विकासासाठी आम्ही एक झालो आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करायला लागलो. हे दुर्दैव आहे तुमचं आमच्या सगळ्यांचं की दादा आज आपल्यामध्ये नाही. परंतु आज या सगळ्या परिस्थितीला आपण जर लक्षामध्ये घेतलं की या मंडळीचा अजून दुसरा चेहरा आपल्या पुढे मांडतो. बरोबर आहे का? भाजपवाले भेटले का काय म्हणतात ते एकमेकाला? भाजपवाले भेटले का एकमेकाला काय म्हणतात? नाही, ऐका ऐका, जय श्रीराम. बरोबर आहे? अरे तो जय श्रीराम आमचं दैवत आहे प्रभू रामचंद्र. नाही नाही ऐका, हे आमचं दैवत आहे प्रभू रामचंद्र सगळ्यांचं. पण तो एक वचनी होता. बरोबर आहे का? एक बाणा एक वचनी. त्या प्रभू श्रीरामाचं नाव घेताना हे लबाड भाषणामध्ये बोलले की पुढचे 20 वर्ष देखील माझ्या बॅलेटवर माझ्या घरातलं नाव आलं तर त्याचं डिपॉझिट जप्त करा. मग उमेदवारी देताना त्या ठिकाणी कुटुंबाची लाज वाटलेली तुम्हाला. जय श्रीराम म्हणताना मात्र त्या ठिकाणी यांना काही वाटत नाही. अरे यांना प्रभू श्रीरामाचं नाव घेण्याचा अधिकार नाही. ही रावणाची अवलाद आहे, रावणाची. कारण की एक सगळे भूखंडच घेऊन करून आपण पाहिले, आता नमुने पाहिले, जमिनीत घेत सुटले सगळे. आणि म्हणून आम्हाला आमदार आम लोकांच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारा पाहिजे. आम्हाला जमिनी गिळणारा, जमिनीवर राहणारा आमदार पाहिजे, जमिनी घेणारा आमदार नकोय आम्हाला. पण आज या सगळ्या परिस्थितीमध्ये काल त्या बिचारा पद्मजा वहिनी दुःखाचं सावट असताना सगळ्यांच्या आग्रहामुळे अभिषेकला पुढे करा असं म्हणत असताना सगळ्यांची इच्छा होती की वहिनी नगराध्यक्ष राहिल्या आहेत, तुम्ही स्वतः पुढे या. आणि मग दादांनी जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी पद्मजा वहिनींच्या उमेदवारीचा निर्णय झाला. आणि भाषणामध्ये हे त्या ठिकाणी सांगत होते खानदानी विरोधक, संवेदना, वेदना, वेगवेगळे शब्द पाठ करून आलेले होते भाषणामध्ये. मात्र काल चौधरी वाड्यात भाषणामध्ये म्हणत होते की पद्मजा वहिनींना तुम्ही भेटायला कुठे जाणार म्हणे. अरे त्या राजगडवर राहतात, चाळीसगावमध्ये राहतात. आता तुम्हाला भेटायला यायचं म्हटलं तर कुठे जावं लागेल माहिती आहे ना? फार्म हाऊस, माहिती आहे ना? अरे त्या वहिनी तरी गावात घरात राजगडमध्ये राहतात, पुरं गाव माहिती ते राजगड सगळ्या गावाचं त्या ठिकाणी असलेली नाळ त्या ठिकाणी आहे. तुम्हाला भेटायला तर त्यात अजून आम्हाला असं कळलंय की तिथे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्याला एंट्री नाहीये. तिथे फक्त जमिनीचे सौदे होतात, तिथे फक्त ठेकेदारांना एंट्री. खरंय का? मी खोटं बोलत आल तर मला सांगा, दादा चुकीचं बोलताय. तिथे फक्त ठराविक लोकांना एंट्री आहे, दलाल. आणि मग या दलाल हाऊस वर त्या ठिकाणी जायचं का आम्ही आता? आणि म्हणून लक्षामध्ये घ्या की आपण आज या ठिकाणी मला आनंद होतोय दादा आप्पा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं निवासी शाळा आपण केली, नवबुद्ध बालकांची निवासी शाळा केली. 500 मुलं दरवर्षी शिकतायत.
शिकून ताट मानेने जगतील. बाबासाहेब जे बोलले होते की शिकला का माणूस गुरगुरतो, ताट मानेने जगण्याचं बळ त्याला येतं. त्या बाबासाहेबांच्या नावाने शाळा केल्या. चाळीसगाव मालेगाव रोड असेल 135 कोटीचा आपण केला. चाळीसगाव धुळे रोड चौपदरीचा आपण केला. या महाशयांचं 0% योगदान आहे. मात्र पाट्या मात्र अशा लावल्या जसं काही मीच केलं, हे चित्र चाळीसगावमध्ये तयार केलंय. यांचं 0% योगदान. या चाळीसगाव मालेगाव घ्या, त्या ठिकाणी चाळीसगाव धुळे घ्या, के मुच्च घ्या, हे रस्ते त्या ठिकाणी जे झाले त्या रस्त्याचे सर्व आराखडे, सर्व बजेट त्या ठिकाणी आले होते. आणि आज हे महाशय मात्र त्या ठिकाणी चाळीसगावला एक गुंगीचं औषध देत आहे. मला काही कळत नाही. ते याला त्याला सांगतात की हा गुंगीत राहतो, त्याची उतरत नाही, याची उतरत नाही. भाषणामध्ये काय बोलतात अहो मला कळत नाही. जेव्हा एमडी ड्रगची गाडी घाटात पकडली जाते तिथे पोलीस येत नाही, त्याच्या अगोदर तुम्ही जातात कसे? हाच प्रश्न चाळीसगावकरांना पडलाय. चाळीसगावकरांना प्रश्न आहे. 3-3, 4-4 पिढ्या काळ्या आईची सेवा करणारे, प्रामाणिकपणे नोकरी व्यवसाय करणारे, याचे घर बदलत नाही, याची परिस्थिती बदलत नाही. मात्र 1140 रुपये केवळ 62 गुंठ्याचा एक तरुण हिंगोलीहून येऊन एवढा मोठा श्रीमंत होतो कसा? हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आम्हाला श्रीमंतीबद्दल अडचण नाही, व्हा श्रीमंत, पण त्या श्रीमंतीतून, त्या लुटलेल्या 2 नंबरच्या पैशातून चाळीसगावकरांची मनं विकत घेतले जात असतील तर ते चाळीसगावकर सहन करून घेणार नाही, हे पण लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून आज या सभेला मी आपल्याला 2 गोष्टी अजून, काल आप्पा जसे तुम्ही आज आले, गट तट जात पात पक्ष सोडून ही आघाडी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन गेल्या 40 वर्षापासून चाळीसगावमध्ये काम करते. अनेकांना, मग त्या ठिकाणी दिलीप रामराव चौधरीपासून तर मधुकर उका चौधरीपर्यंत, मंगेश राजपूतांच्या त्यांच्या मिसेस त्यांच्यापासून तर अनेक अल्पसंख्याक शब्बीर नानांपर्यंत, अगदी आमच्या नाभिक समाजाच्या विनायक आप्पा वाघांसारख्यापासून तर अल्पसंख्याक पुंची सारख्यापर्यंत अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी करून सामाजिक सलोखा जोपासण्याचं काम यांनी केलं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नाही, जर चाळीसगावसाठी सामाजिक सलोखा आणि शाश्वत विकास जर येत असतील तर आज आप्पा आपल्यामध्ये आले. आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आमचा ठाकरे पक्ष जरी असला तरी शहरासाठी आपण बाजूला ठेवू. काल सतीश अण्णा आले, ते जरी शिंदे ते तरी अजित पवार गटाचे नेते असले तरी आले. आणि आप्पा तुम्हाला सांगतो, अण्णा आल्यावर काय बोलले अण्णा, ए बाबा तू जर खरंच त्या ठिकाणी बोलतो तसा वागतो, तू म्हणतो ना मी बोलतो ते वागतो, तर ये आणि पिंडीवर पाणी टाकायला सांग, आमच्या पद्माजा वहिनी पाणी टाकतील आणि सांग की मी 1 रुपया वाटणार नाही, फक्त आशीर्वाद घेऊन मत माग. त्याच्यावर उत्तर काय दिलं त्यांनी? म्हणजे सतीश अण्णा महिलांवर बोलतात म्हणे, महिलांवर सरकले म्हणे. म्हणजे अण्णा बोलतात काय की पिंडीवर पाणी टाक बाबा, तुला मान्य आहे का पैसे न वाटतात निवडणूक लढवायची, त्याच्यावर बोल. त्याच्यावर उत्तर नाही, विषय तिकडे. असंच मागच्या आठवड्यात आम्ही आंबेडकरला अधिकाऱ्यांना धारेवर धरत होतो, म्हणजे तुम्ही महिलांचा अपमान केला. असंच अशीच एक 40 वर्षाची बिचारी एक महिला न्याय मागायला गेली की मला कुठेतरी मला त्रास होतोय, थोडंसं लक्ष घाला, मला गुन्हा दाखल करून मला त्या ठिकाणी जायचं नाही. हे महाशय FB लाईव्ह DPDC मध्ये. अरे ती महिला, तिच्या व्यथा काय, तिचं कौटुंबिक, तिचं खाजगी जीवन, म्हणजे महिलांच्या नावानं कुठेतरी ब्लॅकमेल, कुठेतरी तो स्टंट आपण म्हणतो ना, हॅबिच्युअल क्रिमिनल. आप्पा तुम्ही डिपार्टमेंटमध्ये राहिले, हॅबिच्युअल क्रिमिनल, प्रत्येक गोष्टीला रंगवायचं, प्रत्येक गोष्टीमधून बदनाम समोरच्याला करता येईल का, अशा पद्धतीचं स्टंट करायचं हे काम हे महाशय करतात. आणि म्हणून आज मला आनंद वाटतो आप्पा, याच बाजूला आम्ही उत्तमराव पाटलांचं 30 एकरामध्ये एक ग्रीन झोन 25,000 झाडांचं गार्डन केलं. असे कॉन्क्रीटचं सुवर्णताई जंगल, मग तात्या बोलले ते खरंय, त्या ठिकाणी हिरवगार ऑक्सिजन झोन तोडला आणि प्लास्टिकचं गार्डन आणि त्या ठिकाणी कॉन्क्रीटचं गार्डन त्या ठिकाणी तयार केलं. मी चाळीसगावकरांना अजून सांगतो, मला आठवतं स्वर्गीय दादांनी पाणी पुरवठा योजना जी आणली होती, त्या योजनेनंतर आपण धुळे रोड मालेगाव रोडची समस्या होती, अनेक भागामध्ये रिमोट एरियामध्ये पाईपलाईन नव्हती, नवी घरं झाली होती, आपण नवीन 80 कोटीची योजना आणली. मला वाटतं विजयताई पवारांच्या घराजवळ आपण पाण्याचा स्टोरेज टँक केला. आदरणीय पद्मजा वहिनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आल्या आहे, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी. चला मी शेवटचे 2 मिनिटं बोलतो, आपल्याला या ठिकाणी आप्पांचं मनोगत ऐकायचंय. धुळे रोड मालेगाव रोड, या मला आठवतं नवीन 80 फुटी रोड असेल, पाणी पुरवठ्याचा नवीन टँक असेल, प्रामाणिकपणे आपण त्याला न्याय देण्याचा, मग तो आमचे असा आम्हाला जमिनीवर बसणारा नेता आणि कार्यकर्ता आमच्यामध्ये पाहिजे. आता जमिनी घेत सुटणारा नकोय.
आणि म्हणून आज जाताना तुम्ही बघितलं असेल पंचायत समितीची इमारत पूल उतरल्यावर हे लाईट बीट आपल्याला वाटतं काय काम करू राहिले ना काय नाही भाऊ. त्याचं वास्तव काय, याच ठिकाणी सभापती दिनेश बोरसे आणि उपसभापती होते यांनी त्या ठिकाणी मला आठवतं जागेचा तिढा सोडवला, जागा हस्तांतर केली. मी स्वतः मालेगाव संगमनेर गेलो, आराखडा तयार केला, प्रस्ताव सादर झाला, टीएस अप्रूव्ह झालं. त्या ठिकाणी अजय पाटील सभापती झाले, उपसभापती भाऊसाहेब पाटील झाले आणि मग राजू दादांनी फोन केला आणि त्या इमारतीचं फायनल बजेट त्याला मिळालं. या महाशयांचा 0% योगदान, कल्पना नाही, संकल्पना नाही आणि काहीच नाही. आणि त्याचं भूमिपूजन पण अजय पाटील आणि भाऊसाहेब पाटील उपसभापती बाईत उभे आहेत. ते स्वर्गीय आजू दादा आज आपल्यात नाहीये, पण त्याचं भूमिपूजन त्यांनी केलं. आणि ती इमारत उभी राहिल्यावर संकल्पना लावताना कुठेतरी जनाची तर मनाची वाटली पाहिजे होती की अरे माझं त्याच्यात 0% योगदान आहे, मी कशा पद्धतीने लावू. पण आज आपण बघतोय की या ठिकाणी चाळीसगावकरांचा केवळ विकासाचं त्या ठिकाणी एक भूत वेगळ्या पद्धतीने दाखवून मीच केलं असं काही चित्र सुरू आहे, ते सगळं आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज विठ्ठलाचा मी काल बोललो त्या ठिकाणी दादा विठ्ठलाच्या नावाने एक आप्पा उठून माणूस आला आणि तो म्हटला की माझ्या बाबाची आजोबाची जमीन आम्ही विठ्ठल देवस्थानाला दिली होती, चाळीसगावातल्या फाडीतलं विठ्ठल मंदिराला, आणि ती विठ्ठल जमीन विठ्ठल प्रतिष्ठानची जमीन, देवस्थानची जमीन, त्याचाही सौदा यांनी कोणाच्या तरी नावाने केला. आणि मग तो माणूस उठून आला स्वयंस्फूर्तीने. आम्ही काही त्याला तुमच्यासारखं ठेवलं नव्हतं की उठून ये तू बोलायला. तो बोलायला लागला की माझ्या पण आजोबाची जमीन यांनी लुटायचं काम केलंय. आणि मग ते भाषणात बोलायला लागले काल की उन्मेष पाटील तुम्ही कधी विठ्ठलाकडे गेले का. अरे बाबा विठ्ठल आमचे आई बाप, आमचे माय बाप, जनतेमध्ये आम्ही देव पाहतो, हाच आमचा विठ्ठल, हीच आमची रुक्माई आहे, त्यांची सेवा हेच आमचं त्या ठिकाणी दैवत आहे. आणि या महाशयांनी मात्र उमेदवारी देताना मला वाटतं विजयताई भिगन पवार सारखा विठ्ठल भक्त कुटुंब, बबन पवार सारखं विठ्ठल भक्त कुटुंब ज्यांनी विठ्ठलाचं चाळीसगावात मोठं मंदिर बांधलं, त्या विठ्ठल भक्ताला उमेदवारी दिली नाही, दुधात पाणी टाकणाऱ्या एकाला उमेदवारी दिली, कारण की यांचा बी धंदा तोच आहे. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल की आपण या निवडणुकीमध्ये गट तट पक्ष आपापसातले मतभेद बाजूला ठेवा. मी एक याले दिसू त्याला दिसू, हा फुईभाऊशे, हा मामभाऊ आहे, हा जातीचा आहे, हा पोतीचा आहे, गट तट जात पात पक्ष बाजूला ठेवा. चाळीसगावच्या शाश्वत विकासासाठी, चाळीसगावचा सामाजिक सलोखा, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आम्हाला मोकळा श्वास घेता आला पाहिजे. भयमुक्त चाळीसगाव, दहशतमुक्त चाळीसगाव, प्रशासनाच्या माध्यमातून याला नोटीस दे, याला त्या ठिकाणी तडीपार करता येईल का, याचं काही ते बेकायदेशीर शोधता येईल का. दहशतीमध्ये जगतात अक्षरशः. आमचे अनेक उमेदवार येऊन सांगून गेले पाया पडतो, आम्हाला सांगितलं तुला गौणखोरीची नोटीस देईल, आम्हाला सांगितलं तुझं त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात येईल, तुझा पगार काढू, तुझा हा सरकारी नोकर आहे, तुझ्या घरात नोकर आहे. म्हणजे अक्षरशः प्रशासनाच्या माध्यमातून निवडणूक लढवायचं जे षडयंत्र सुरू आहे हे हाणून पाडायचं असेल तर मी विनंती करतो की या 1, 2, 9 प्रभागातल्या साईच्या साई जागा कपबशीचा लीड इतका असला पाहिजे पद्मजा वहिनींना की या लीडच्या पलीकडे त्या ठिकाणी शहरातला लीड तर वेगळा असेल. आणि मला विश्वास आहे की आलेला प्रचंड जनसमुदाय हा पद्मजा वहिनींच्या सोबत सर्व नगरसेवकांना निवडून दिला विश्वास त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून शेवटचे 30 सेकंद बोलतो की भावांनो, भाजपा कुटील आहे, कुटील. इंग्रजांच्या विचाराची त्या ठिकाणी त्यांची रणनीती आहे. त्यांनी त्याच्यामध्ये एक गोम, एक त्या ठिकाणी मेक मारून ठेवली आहे. त्यांना माहित आहे काही पॉप्युलर चेहरे आले तर त्या ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून येतात. आपल्या चाळीसगावकरांना कल्पना आहे काळ्या दगडावरची रेष आहे. त्या दिवशी आप्पा तुम्ही सांगून दिलं 3रा विक्रम होणार आणि खरोखर तुम्ही त्या ठिकाणी बीज रोवणी केली आणि चाळीसगावकरांच्या मनामध्ये ठरलंय पद्मजा वहिनी नगराध्यक्ष होणार म्हणजे होणारी काळ्या दगडावरची रेष आहे. पण केवळ वहिनी नगराध्यक्ष होऊन चालणार नाही. या भाजपाने मेक ठेवली की 14 महिन्यानंतर अविश्वास ठराव आणता येतो. आणि म्हणून शाश्वत विकास करायचा असेल, चाळीसगावला आपल्याला खऱ्या अर्थानं परिपूर्ण विकासाचं आपल्याला मॉडेल उभं करायचं असेल तर त्यांच्यासोबत नगरसेवक देखील निवडून दिले पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की खाली व्यक्ती बघू नका, कब्बशी बघून सगळ्यांना आपल्याला एका ताकदीने उमेदवार द्यायचे. आणि म्हणून मी स्वतः अनुभवलोय मागच्या वेळेस. शेवटचा अजून काल आम्ही गेलो, आम्हाला काल देवळीचे आमचे छगन पाटील मार्केटचे डायरेक्टर आहे, 6 लेबर आहे तिथले, 6 लेबर. साडूंचा फोन गेला. साडू म्हणजे कोण माहिती ना, साडूनी फोन केला म्हणे मनाकडे तुला कार्ड शेतच म्हणे, तू मतदान लिहि जाय म्हणे, तुला काय पैसा फोन पे कर टाकतो म्हणे तुले.
मग आम्हाला आमचे पातोंड्याचे डॉक्टर आमचे पाटीलचा फोन आला, म्हणे माझ्या गावात पण फोन आला, ते लेबर आहे बिगारी बिचारे, म्हणे तुझं नाव नोंदवलंय तो, मला आता माहिती नाही, मी नोंदून टाकले, माझ्याकडे कार्ड तयार आहे, म्हणे तू काळजी करू नको, तू ये, तुला पैसे देईल, इथे इथे ये, जेवण व्यवस्था करेल, मतदान करून टाकू. म्हणजे लोकशाही मार्गाने निरपक्षपणे पारदर्शकपणे ही निवडणूक जिंकूच शकत नाहीये. कटकारस्थान आणि त्या ठिकाणी कुठेतरी लोकशाहीला खून करण्याचं काम होतं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की जो कोणी असा बोगस आधार कार्ड घेऊन या मतदानामध्ये येऊन चाळीसगावकरांच्या भावनेची खेळण्याचं काम करेल तर ते आपण सहन करणार नाही. आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या आहे. काल 200 बोगस आयडी सापडलेत, 200 बोगस आयडी सापडले. एका घरामध्ये 6 टॅब आणून चेहरे बदलायचे, फोटो बदलायचे काम सुरू आहे. आम्ही गेलो पण तिथून ते निघाले नाही, तर आम्ही त्या ठिकाणी स्ट्रिंग ऑपरेशन करणार होतो. पण हे चाळीसगावकर हे बोगस पद्धतीने जे त्या ठिकाणी निवडणूक जिंकण्याचं षडयंत्र आहे ते आपण त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला यशस्वी होऊ द्यायचं नाही. आणि म्हणून मी त्या ठिकाणी आदरणीय आपणचं म्हणत होतो आपल्याला ऐकायचंय, म्हणून या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय आप्पासाहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. जोरदार टाळ्या वाजून आप्पांचं स्वागत करूया. अरे धाडस लागतं, मनगटामध्ये जोर लागतो, मस्तकामध्ये विचार लागतो. गट तट पक्ष सोडून चाळीसगावसाठी मी आलो. ही भूमिका आप्पांची आपल्या चाळीसगावकरांच्या इतिहासात नोंद होईल की असाही एक आमदार होता की ज्याने गट तट पक्ष सोडला आणि चाळीसगावच्या एकतेसाठी मैदानात आला. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. येत्या 2 तारखे येत्या 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या चाळीसगाव नगरपालिकेच्या या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या लोकसभेचे माजी खासदार आदरणीय उन्मेष दादा, आपल्या गावाचे आणि देशमुख समाजाचे ज्येष्ठ नेते सहकार नेते आदरणीय प्रदीप दादा देशमुख, 1001% 3 तारखेला या चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी ज्या विराजमान होणार आहेत त्या आदरणीय पद्मदादाई देशमुख, सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे पण वेळ खूप कमी आहे आणि अजून दुसरी एक सभा आहे. त्याच्यामुळे पद्मजा ताईंना विजयाचा विळा उचलणारे मंचावर बसलेले सर्व सन्माननीय गण आणि ज्यांनी पद्मजा ताईंना विजयी करून खऱ्या अर्थाने राजू दादांना श्रद्धांजली वाहण्याचा विळा उचललेला आहे, असे माझ्या समोर बसलेल्या सर्व माता भगिनी बांधवांनो आणि मित्रांनो, पहिल्यांदा मी कैलासवासी राजू दादांना नमन होतो, त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. बांधवांनो, मला या सभेला येऊन दुःख होण्यापेक्षा निश्चितपणे आनंद होतोय की या देशमुख परिवाराने कैलासवासी तात्या साहेबांपासून तर माझ्यापर्यंत केलेले जे उपकार आहेत
त्या उपकाराची परतफेड करण्याची संधी मला पद्मजाताईंच्या रूपाने ती उपकार फेडण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली, त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळे चाळीसगावकरांचे मनापासून आभार मानतो. आणि हे फक्त मी सांगितलेलं नाहीये, आदरणीय आमचे मित्र मंगेश दादा चव्हाण यांनी सुद्धा हे मान्य केलंय की मी माझ्या जीवनात इतका खानदानी विरोधक पाहिलेला नाही. अतिशय दुःखद अशा प्रसंगी जेव्हा मी राजू दादांच्या अंत्यविधीसाठी आलो, त्यावेळेस मला वाटत होतं की इथं श्रद्धांजली चालू आहे की नगरपालिकेचं भाषण चालू आहे. श्रद्धांजली अशी असते, दुःख असं असतं. मला तर कमाल वाटते, ज्या राजू दादांचा शेवटचा श्वास या दवाखान्यामध्ये संपला, पण स्वतःला मी किती प्रामाणिक आहे, मी किती समाजसेवा करतोय म्हणून डेड बॉडीला गाडीत टाकून तुम्ही धुळ्यापर्यंत नेताय. हरकत नाही, प्रयत्न करा. अरे पण जे सोशल मीडिया तर असं पाहतोय, तुमचा फक्त बाथरूमचा सोशल मीडिया मी आता पाहिला नाही, पण इथंही टाळूवरचं लोणी खाताय. अरे जर खरोखर प्रामाणिकपणे तुम्हाला त्यांच्यावाली सेवा करायची होती ना, मागे एक गाडी तुमची, पुढे एक गाडी तुमची, हरकत नाही आणखी 10 गाड्या घ्या, पण तेही सोशल मीडियावर. हे टाळूवरचे लोणी खाणारे मी माझ्या जीवनात असे कधी पाहिले नाही. दुःखाचं सुद्धा राजकारण करताय. बरं, त्या श्रद्धांजली म्हणून आणि शोक सभेमधून अशी श्रद्धांजली देताय, मला तर असं वाटलं की हे नगरपालिकेचं इलेक्शन लागल्याबरोबर आमचे तत्वनिष्ठ, इमानदार, ज्यांना खानदानी विरोधक समजताय असे आमचे मित्र मंगेश दादा उद्या आमच्या पद्मजाताईंना 100% बिनविरोध निवडून देतील अशी मला खात्री वाटली होती. पण उलट झालं, तिथं खरं पितळ उघड पडलं. जेव्हा मी शोक सभेला आलो, मला वाटलं आमचे मित्र मंगेश दादा कायमस्वरूपी जे बोलतात ते करतात असं ते म्हणतात, लोक नाही. मला वाटलं हे आता 100% करतील, आणि म्हणून त्या भावनेने मला असं वाटलं की जर का खऱ्या अर्थाने या देशमुख परिवाराने या चाळीसगावकरांसाठी, या चाळीसगाव तालुक्यासाठी जर का काही केलं असेल ना, तर आमचे मंगेश दादा हे 100% बिनविरोध करतील असं मला वाटत होतं. आणि म्हणून मी शोक सभेतून या चाळीसगावकरांना आव्हान केलं की आपल्याला जर का खरंच राजू दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर आमच्या पद्मजाताईंना बिनविरोध करा. पण मला माहित नाही की मंगेश दादाच्या बुडाशी डायरेक्ट सुतळी बांबत लागेल. मी कधी कल्पनाही केली नाही. पण मंगेश दादा तिथं आले, पाचोऱ्याला आले, आणि असं काही बोलून गेले. मंगेश दादा मला म्हणाले, तुझा पगार किती, तू बोलतो किती. अरे मंगेश दादा, तुम्ही जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी मी तुम्हाला अरे कार्य करणार नाही. ती संस्कृती या किशोरप्पाची नाही. पण तुम्हाला माझा पगारच पाहायचा असेल ना,
तर तुम्ही आत्ताही लाईव्ह पाहताय. ही जी जनता इथं सेलिब्रिटीसाठी या किशोरप्पाची वाट पाहत होती ना, हा माझा पगार आहे. पण तुमची लायकी किती, तुम्ही बोलता किती. अरे मंगेश दादा, तुम्ही 6 वर्षाचे बाळ आहात. मंगेश दादाला कोण ओळखायचं. मंगेश दादाला कोण ओळखायचं. अरे मंगेश दादा, पहिल्या टर्मला जेव्हा उन्मेष दादा आमदार झाले ना, त्या उन्मेष दादाची थैली घेऊन तुमचे 5 वर्ष गेले. अरे त्या माणसाचं इतकं चांगलं काम, 5 वर्ष या चाळीसगाव शहराचा, या तालुक्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही तुम्ही ओळखलंच नाही. घातपात झाला, घातपात झाले. असे अनेक पीए आमदार झाले. आणि तेच पीए या दादांचा घात केला आणि पीए या ठिकाणी आमदार झाले. ठीक आहे, नशिबाचा खेळ आहे. पण एवढ्या 6 वर्षात मंगेश दादा तुम्ही इतके मस्ती याल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला बांधवांनो इतकी मस्ती मी कधीच पाहिली नाही. होय, आम्ही राजकारणात आहोत. तिथं येऊन सांगितलं जातं की मी एवढी मदत केली. आमदार असं बोलला. मंगेश दादा, अरे मी या राजू दादांची गेल्यानंतर पद्मजाताईंची, या देशमुख परिवाराची, हा किशोरप्पा जाहीर माफी मागतो की हे जे पहिला टर्मला 5000 मतांनी निवडून येणारं पाप आहे ना, ते पाप या किशोरप्पांनी केलंय. मी 2 दिवस आधी या चाळीसगाव तालुक्यातल्या मतदारसंघातल्या हितचिंतकांना या किशोरप्पांनी व्हिडिओ तयार केला. किमान 100-200 फोन केले आणि त्यांना सांगितलं की मंगेश दादा माझा मित्र आहे, मला ते पाचोऱ्यात मदत करताय, तुम्ही काही करा आणि मंगेश दादांना मदत करा. मी स्वर्गवासी राजू दादांची मी माफी मागतो. आणि तेव्हा मंगेश दादा तुमचा 5000 या मतदारसंघामध्ये उगम झाला. हे आव्हान माझं तुम्हाला आहे. 2000 मतांनी पडता पडता पडेलवर बी एवढी मस्ती. आता तर असं दाखवलं जात आहे. मला तर म्हणजे अनेक फोन चाळीसगाव तालुक्यातून आले, पण सगळ्यात महत्वाचे फोन कोणाचे आले ना, तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे आले. दादा ये अंदर की बात है, ओरिजिनल भाजप भी अपने साथ है. त्याच्यातलं एक भाजप इथंच बसलाय. आज अशी परिस्थिती आहे की ज्यांनी कैलास बापू सूर्यवंशी इथे आहेत, अरे ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पक्षाच्या कमळाची पाकळी सुद्धा या चाळीसगाव मध्ये नव्हती ना, त्यावेळेस या अशा अनेक निष्ठावान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या भाजपचा उगम या ठिकाणी केला. यांनी कष्ट केले, हाल अपेष्टा भोगल्या आणि भारतीय जनता पक्षाला जेव्हा चांगले दिवस यायला लागले त्यावेळेस तुम्ही अशा इमानदार लोकांना बाहेर काढलं. आता ही उमेदवाऱ्या दिल्या, पण जे काना खालचे आहेत ना,
त्यांना यांनी उमेदवाऱ्या दिल्या. मी सांगीन तोच ठराव पास कर. मी सांगीन त्या जमिनीचं रिझर्वेशन निघायलाच पाहिजे. राजू अण्णा झायात, दादा झायात, कैलासभाऊ झायात ह्या कधी उदित येईन का? त्याला माहिती आहे ना हे डोक्यावरचे आहेत. पण आता डायरेक्ट काहीच नाही, अशा लोकांना उमेदवाऱ्या दिल्या, काहीच नाही. पण बांधवांनो, खरंच मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. या 40 गावनी दादागिरी, मस्ती हे कधी सहन केलं नाही. एक सच्चा सेवक म्हणून या देशमुख परिवाराने या 40 गावाची सेवा केली. पण इथे अतिशय दमदाटी केली जाते, दम दिला जातोय. पोलिसांचं तर विचारूच नका. मला तर वाटतं ना ह्या 5 वर्षात किमान 10 PI लोक बदलून गेले असतील. एकही माझ्याकडे पाचोऱ्याला तपास करा, माझ्याकडे अधिकारी यायला लाईन लावतात, इथं बदली करून जायला लाईन लावतात सगळे अधिकारी. का बरं? कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करायला लावतात. पोलिसांची तर अशी परिस्थिती आहे आणि त्यांचा जिव्हाळा मला नक्की आहे. त्यांनीच सांगितलं होतं की पोलीस से ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी. आहे ना, मी पोलीस आहे, ते अजूनही माझ्या रक्तात आहे. इतकी वाईट अवस्था की इथले किमान 15-20 पोलिसांच्या बदल्या. एक तर अशी घटना, स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना बळजबरी कंप्लेंट करायला लावली. माझ्या जिथले ते 2-3 पोलीस त्या DYSP ला सांगून 1.5 लाख रुपये त्याच्याजवळ दिले आणि याच्या घरात हे 1.5 लाख रुपये सापडले. इतका खोटा गुन्हा या ठिकाणी केला. अरे माझं पोलिसांना आव्हान आहे, हा भी एक पोलीसवाला आहे. मला आता सिंघम पिक्चरची आठवण येते. एकदा सिंघम पिक्चर डोक्यासमोर आणा आणि हा जो जयकाल सिर्के नावाचा मातलेला आहे ना, आता माझी सटकली. आणि जर पोलिसांची सटकत नसेल तर आपण सगळेजण आपली सटकली म्हणा आणि त्याचा कार्यक्रम करावाच लागेल. किती दिवस तुम्ही ही दडपशाही सहन करणार? उन्मेष दादांनी सांगितलं, त्या PI ची बदली केली, त्या महिलेची तक्रार नाही, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल नाही. तुम्ही तर सांगताय तिचं नाव बदनाम केलं. अरे हे इतके दडभद्री आहेत की तिच्या बिचारीच्या मुलाच्या अंगावर 2 वेळा वाहन टाकण्याची त्या ठिकाणी त्यांनी कोशिश केली, प्रयत्न केले, पण ते पुढे येऊ शकत नाही. पण ते ज्या दिवशी पुढे येतील ना, त्या दिवशी तुम्ही घरात घुसू शकणार नाही, अशी परिस्थिती कदाचित निर्माण होईल. आम्ही किती दिवस सहन करणार आहोत? हे सगळे सांगताय की पैशांशिवाय काहीच नाही. आम्ही एवढा स्वाभिमान गहाण ठेवलाय? याच्या 2-4 हजार रुपयाने आम्ही मरून जाणार आहेत? बांधवांनो, अजिबात नाही. मी तर म्हणतो ना, साला पैसे घेऊन आला की कंबरड्यात लात मारण हाकला. हा आमचा स्वाभिमान आहे. हा 40 गाव विकत घेणाऱ्यांमधला नाही आहे. बांधवांनो, जान है तो जहान है. आम्हाला पहिल्यांदा आमचा स्वाभिमान पाहिजे. तुम्हाला दम दिला जातो, तुम्हाला ब्लॅकमेलिंग केलं जातं, पोलिसांवर अन्याय केला जातो, सगळ्या अधिकाऱ्यांना दमदाटी केली जाते. अरे जर का इतका आत्मविश्वास आहे ना, हे कब्बशीचं चिन्ह आहे. मी तर इतका अचंबित झालो. अरे एवढी बी कलाकारी? या कब्बशीच्या चिन्हाच्या समोर जेव्हा पहिल्यांदा तुमचं बॅलेट आलं ना, त्याला डायरेक्ट ब्लॅक करून आलं. ब्लॅक, अतिशय छोटा सिम्बॉल केला याला.
मी निश्चितपणे दादा तुमच्या सगळ्या प्रमुखांचं अभिनंदन करतो की हे चाणक्य होते, सगळ्यांवर नजर ठेवून होते. जेव्हा ते चिन्ह पाहिलं ना, हे चिन्हावर असा काळा ब्लॅक केलेला, हे तात्काळ मुंबईला निघाले, आयोगाला निवेदन दिलं, ही परिस्थिती लक्षात आणून दिली. आणि तेव्हा 12 तासात आता ओरिजिनल कब्बशी इथे आली आहे. तुम्हाला आत्मविश्वास आहे ना, ही जनता तुमच्या सोबत आहे ना, मग इतके गांडू धंदे करता? अशी अरे लढा. या किशोरप्पांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा दंड ठोपटला होता, म्हटलं आ जाओ, या ना, लढा ना. आणि तुम्हाला सांगितलं जातं की जर का आपली सत्ता आली नाही तर या चाळीसगावचा विकास होणार नाही. अरे हा किशोरप्पा जबाबदारी घेतो चाळीसगावच्या विकासाची. पद्मजाताई कोण आहे? अरे ही पद्मजाताई तुमच्या कैक पिढ्यांच्या पहिले राजकारणातली आहे, देसाई खानदानातली आहे. आताचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय शंभूराजजी देसाई साहेबांची बहीण आमची पद्मजाताई आहे. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या सगळ्या चेहऱ्यांचा, या शहरांचा चेहरा मोहरा बदलला ना, त्या बदलणारे नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्या एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर भाषणात सांगितलंय की हा माझा मानस पुत्र आहे. मी आपल्याला खात्री देतो की या चाळीसगाव मध्ये एकही विकास काम राहणार नाही, याची खात्री आणि खबरदारी हा किशोरप्पा वचनाने या निमित्तानं देतोय. तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि जर ते सोडा हो, विकास काम असे आपण बाजूला ठेवू, पण आम्ही पहिल्यांदा आहोत स्वाभिमानी, त्याच्यानंतर विकास आहे. आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवू शकत नाही. पहिल्यांदा आम्हाला जिवंत राहायचंय, आम्हाला स्वाभिमान जिवंत ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर विकास कामांकडे जायचं आहे. म्हणून बांधवांनो, माता भगिनींनो, मला 2-5 हजार 10,000 फोन आले असतील. 90% सांगायचे की या, 10% म्हणे इकडे नका या. पण म्हणता यार आपला असा काही चक्कर नहीं है. मी है पुलिस वाला, मैं हूं सिंगल, अभी मेरी सटकली है, त्याच्यामुळे मला यावंच लागणार आहे. त्याच्यामुळे बांधवांनो, मी आपल्याला खऱ्या अर्थाने आज एवढंच आव्हान करायला आलोय, एवढीच विनंती करायला आलेलो आहे की ही लोकशाही आहे. मी तेव्हाही सांगितलं होतं की इथे 2 विक्रम झालेले आहेत. खरोखर मी चाळीसगावकरांना तर नतमस्तक झालो पाहिजे. यांनी 2001 मध्ये जेव्हा मी लोकनियुक्त नगराध्यक्षाला उभा होतो आणि ताईसाहेब जेव्हा लोकनियुक्त नगराध्यक्षाला उभ्या होत्या, त्यावेळेस या चाळीसगावकरांनी अरे एवढं मोठं स्वागत केलं की त्यांना ट्रॅक्टर भर साड्या आणि ट्रॅक्टर भर नारळ आली. मला वाटतं तीच परिस्थिती आज या चाळीसगाव मध्ये आहे, तीच परिस्थिती आहे. बांधवांनो, आपल्याला सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, माझं सोडा, त्यांनी यावं, माझ्यावर काय बोलायचं, माझा काय कार्यक्रम लावायचा आपण पाहून घेऊ. पण इथे ना चाळीसगावकरांना माझी खरोखर हात जोडून बांधवांनो या निमित्तानं विनंती आहे की या परिवाराने स्वतःसाठी काही कमावलं नाही. या परिवाराने या चाळीसगावकरांची लूट केलेली नाही.
यांचा आज बी जे चाललंय ना, एकर भर काट टाक आणि चाल दे भाऊ. इथे आजही तिजोरीत पैसा नाही आणि हे 6 वर्षाचं पाखरू फक्त पैशावर बोलतो. माझ्याकडे आले, त्यांनी भाषणात सांगितलं की तुम्ही आमच्या भरोश्यावर उभे राहा आणि सड नाही चुल्याला आमंत्रण द्या. खरं म्हणजे माझे पाचोऱ्यावाले विरोधक भाग्यवान मी समजलो की निदान माझ्यामुळे का होईना त्यांना थोडं थोडं शिधा आली. अजून आली नाही बरं, वाट पाहत आहे. नाही तर यांनी तिथं डुकूरही पाहिलं नसतं. पण दादा अजूनपर्यंत तर आलेलं नाही. सगळे लोक इतके कावकाव करताय, अक्षरशः सांगतो शिव्या देताय की यांनी सांगितलं कपड्यावर या, चुल्याला आमंत्रण द्या, आणि इथं सडही नाही. इतकी अवघड परिस्थिती त्या ठिकाणी आहे. पण बांधवांनो, या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगेल की या परिवाराने या तालुक्यासाठी बलिदान दिलेलं आहे, या तालुक्याची सेवा केलेली आहे. जर चांगलं झालं नसेल तर कोणाचंही वाईट केलेलं नाहीये. यांच्याकडून जीवनात कधीच चांगलं झालं नाही. जे काय केलं असेल ना, इकडच्या बाजूने फक्त वाईटच झालंय. किती लोकांचा शाप तुम्ही घेणार आहात? इतक्या चांगल्या उन्मेष दादाला तुम्ही कट कारस्थान करून त्या ठिकाणी बसवलं. अरे हाईट ऐन फॉर्म भरायच्या आधी प्लॅनिंग असं होतं की उन्मेष दादाला ऐन इलेक्शनच्या वेळेस यांच्यावर गुन्हा दाखल करायचा, यांना जेलमध्ये टाकायचं आणि आपण पूर्ण 40 गावभर फिरायचं. पण न्याय देवतेला मी निश्चितपणे धन्यवाद देईल. हे पोलीस कदाचित तुमचे गुलाम असतील, पण न्याय देवतेने खऱ्या अर्थाने त्यांना न्याय दिला आणि आज तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रचाराला आहेत. बरं, या पोलिसांच्या बदल्यांमध्ये फक्त 40 गाव पुरते नाही, माझ्याकडे सुद्धा 7-8 पोलिसांच्या बदल्या केल्या. माझं एसपीचं जरा झालं, त्यांना सांगितलं हे 8 दिवस काढून घ्या. अरे स्वतःच्या बलबुत्त्यावर लढायची हिम्मत असली पाहिजे. एक पोलीसवाला जर का आपलं परिवर्तन करणार असेल ना, तर असं होऊ नाही शकत. माझ्याकडे एक सेक्रेटरी होता दादा, विकास सोसायटीला. मी 4 टर्म जिल्हा बँकेचा संचालक आहे, व्हाईस चेअरमन होतो. आणि आमचा तो सेक्रेटरी ना प्युअर ओंकार अप्पाचा होता. त्याच्या घरात आसाराम बापू एवढा फोटो ओंकार अप्पांचा होता. मी 1-2दा त्याच्या घरी सुखादुःखात जाण्याची वेळ आली, पण या किशोर अप्पांनी 5 टर्म 20 वर्ष आजही तो सेक्रेटरी माझ्या अंतोडलेला आहे. अरे प्रेमाने आपण जग जिंकू शकतो. तो सेक्रेटरी ऑटोमॅटिक माझं काम करायला लागून गेला, कधी दम बी नाही. प्रेमाने जग जिंकणं शिका. माझ्याकडच्या लोकांचे बदल्या केल्या म्हणजे हेडक्वार्टरला इलेक्शन संपेपर्यंत पाचोऱ्यात जायचं नाही. त्यांना म्हटलं चांगलं झालं, सिकवर चालले जा, आता ओपन प्रचार करा. ड्युटीवर असताना करता येत नव्हतं. मला इथलेही नाव आले, इथले नाव आले की हे 4 पोलीस त्यांच्या पंटरक्या करतायत. इथले जे 40 गाव तालुक्यात बोरखेडा बिरखेडा कुठले तरी आहे, मुनखेड्याचं एक आहे, बोरखेड्याचं एक आहे. अरे म्हटलं मी इतके हलकट धंदे करणारा नाहीये रे. सांग त्या पोलिसांना तुमच्या गांडीत दम असेल तेवढं काम करा. मी तर एसपी ला सांगितलं हे पोलिसांच्या काय बदल्या करतो, माझा पीआय माझं काम करतोय, त्यांची बी बदली करून टाक. आणि मंगेश दादाला सांग जिल्ह्यातला नाही तर महाराष्ट्रातला तुझा जो खास असेल ना त्याला पाचोरा पोलीस स्टेशनचा चार्ज दे आणि पाचोऱ्याचं नगराध्यक्ष पदाचं इलेक्शन लढून जिंकून दाखव. हा किशोरप्पा राजकारण सोडून देईल, नाही तर नाव बदलून घेईल. अधिकाऱ्यांवर
आम्ही काय झकमारी करतो 18-18 तास? हे येतील 2-3 वर्षात आपल्याला हरवून जातील, नाही तर जिंकतील. आणि एवढा घाबराल की आमचे 2 नंबरचे धंदे? अरे ज्यांचे 2 नंबरचे धंदे असतील ते तुम्हाला घाबरतील. साला आमचे उतारे पाहिले ना तर 10, 20, 25 कोटी रुपयाचे डायरेक्ट बँकांचेच लोन दिसतील. आमचं काय करणार आहे दादा तू? त्याच्यामुळे बांधवांनो, चिंता करण्याची आवश्यकता नाही, नो चिंता. आणखी एक आव्हान केलं होतं की तुमचा जर का एक निवडून आला ना तर मी 40गाव मध्ये तुमचा सत्कार करीन. आता मी इतक्या हलकट माणसाकडून सत्कार घेईल का? अरे मी सत्कार घेईल. या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांच्याकडून सत्कार घेईल. त्यांना सांगेल की साहेब, तुमच्या आशीर्वादाने 40गावच्या नगराध्यक्षा पद्मजा ताई यांना आम्ही सगळे मिळून निवडून आणलेलं आहे. तुम्ही माझा जाहीर सत्कार करा. आणि राहिला एक नगरसेवकाचा ना दादा, सुरुवात तुम्ही केली आहे, खत्म किशोरप्पा करेगा. आज नंतर नगरपालिकेचा अवरोध, त्यांना असं वाटत होतं की हा सला डिस्टर्ब झाला पाहिजे. पण मी बी पत्रकारांना सुद्धा प्रतिक्रिया दिली नाही. मी म्हटलं मी तिथंच येईन. तुम्ही पुन्हा येईन म्हणताना म्हटलं मी तिथंच येईल. आणि आज इथे आलो. पण बांधवांनो, मला माझा सत्कार हा एकनाथ शिंदे साहेबांकडून करू द्यायचा असेल तर तुम्हाला पद्मजा ताईंना नगराध्यक्ष पदावर विराजमान करावंच लागेल. आणि जर माझा सत्कार होऊ द्यायचा नसेल ना, तुम्हाला परमेश्वर बी माफ करणार नाही. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, एका बाजूला नेता आहे आणि दुसऱ्या बाजूला ही जनता आहे. हा जनतेचा आवाज आहे आणि मला खात्री आहे की जनतेचा आवाज हा कोणी दाबू शकत नाही, या जनतेला कोणी थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे विजयापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. म्हणून बांधवांनो, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, सगळेच्या सगळे नगराध्यक्ष, नगरसेवक असा क्लीन स्वॅप द्या ना की कधी वाजे का ना वाजे. आता आणखी काही राहिलं का भाऊ? करारा आहे ना? करारा झाला का दरारा झाला? हरकत नाही. जबाब देणं गरजेचं आहे, कारण जमिनीवर त्याच्याशिवाय येणार नाही. तेच सांगतो, जमिनीवर आणायचं असेल ना. नाही, पण तुम्हाला एक सांगतो, ही जी उपस्थिती पाहिली ना मी, 100% फायनल आहे. तुम्ही नगरपालिकेच्या इलेक्शनच्या कोणत्याही सभा बघा, त्याच्यात आहे ना 50-60% वरती आमच्या महिला भगिनी दिसल्या की समजून घ्यायचं ते प्रेमाने आलेले नाहीत. हे जे आहेत ना, हे बोलकं चित्र आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, ही जी लाडकी बहीण आहे ना, यांनीच तुमचा विधानसभेत जो कार्यक्रम झाला ना, पण आज ही सगळी लाडकी बहीण एकनाथ शिंदे यांना विचारा की तुमचा खरंच सक्का भाऊ कोण आहे. त्या एकच सांगतील, आमचा खरा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब आहे. ह्या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनी सांगतात. आणि मला माहिती आहे की
की मी एकनाथ शिंदे साहेबांचा चेला आहे, त्यांचा संदेश घेऊनच आलोय असं समजा। आणि सगळ्या लाडक्या भगिनींनी आपल्या पद्मजा ताईंसारख्या लाडक्या भगिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपल्या पद्मजा ताईंना नगराध्यक्ष पदाच्या सिंहासनावर विराजमान करा, एवढीच एक आग्रहाची विनंती करतो। आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो।